अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्या संदर्भाने एक स्वतंत्र जी-आर काढला असून हा जी-आर काय आहे ते आपण पाहू. तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 12 जून 2026 रोजी अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत हा जी-आर काढला असून या जी-आरमध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30 जानेवारी 2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधितांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच 22/6/2023च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. खरीप 2025 व या पुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 प्रमाणे देय राहील. असा निर्णय दिनांक 30 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती यांनी संदर्भ क्रमांक 4 ते 8 येथील पत्रान्वये माहे 2026 या कालावधीत अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. माहे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 14,58,90,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन मदत 3 यांनी हा निधी वितरित करावा. अशा प्रकारे या शासन निर्णयामध्ये निर्देशित केलेले आहे. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसीलदार यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. हा निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. अशा प्रकारचे निर्देश देखील या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र शासनाने काढलेल्या या जी-आरनुसार एप्रिल 2026मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिला असून शेतकऱ्यांना हा एक दिलासा म्हणावा लागेल. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.